वर्ष गंध त्याला तिलांजली दिली. 6 काय शास्त्र आहे, काही उपशास्त्र आहे, संख्यशास्त्र वगैरे उपशास्त्र आहे. 6 शास्त्र त्याचं चिंतन केलं. 18 पुराण आहे, त्यातलं एक पुराण आपण पाहतोय. कोणतं? श्रीमद भागवत पुराण एक पुराण आहे. असे 18 पुराण आहे. लोक म्हणायला लागले, महाराज हे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण इतकं आमचं काही रिकामपण नाही. आमच्या गावात वर्षाला एक पुराण लागतं. तर ते पुराण आम्ही पहिल्या दिवशी ऐकायला गेलो तर दुसऱ्या दिवशी कोणाचा साखरपुडा निघतो तिकडे जातो. मग तिसऱ्या दिवशी येतो तर चौथ्या दिवशी कोणाची लग्नाची टाळी असते तर तिकडे जातो. एवढं ऐकण्याकरता आमचं कोणा रिकामपण आहे. पण जेवढं जमेल तेवढं घ्यावं. संतांचे एवढे उपकार आहे आपल्यावरती. अरे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण हरिपाठामधले आणले आमच्या संतांनी. हरिपाठामध्ये 4 वेद दान 6 शास्त्री कारण 18 ही पुराण हरिसी गाती. आणले की नाही? इतकं जमलं नाही नुसतं हरिपाठ म्हणा. म्हणे महाराज आमची तर रोज हरिकडे पाठ असते. हरिपाठ कसा असेल? जाऊ द्या मग, इतकं जमत नाही ना, रोज जप करा. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. इथं जमेल की नाही? स्वयंपाक करायला लागले ना, श्री विठ्ठल श्री विठ्ठल म्हणा. तुमचा माणूस किती नास्तिक असेल, मुलगा किती नास्तिक असेल, आणि त्याला जर असं जप करून जर तुम्ही अन्न खाऊ घातलं ना, तो सात्विक झाल्याशिवाय राहणार नाही. पण पहिल्या नंबरची चूक तुमची आहे. तुम्ही टीव्ही लावता आणि त्याच्यात सिरियल लागते. 4 दिवस सासूचे 4 दिवस आणि मग स्वयंपाक बनतो. तो स्वयंपाक तो माणूस खातो मग तो तसा बनतो. शास्त्राने सांगितलेलं आहे, पहिली चाणकी केली ना तुम्ही, पहिली छोटीशी पोळी करा. पहिली ती गाई करता असते. कुणा करता असते ती? गाई करता. गाईला द्या ती. पण डबा बनवणार राहतो आपण, ते पहिली पोळी टाकतो डब्यात भरतो माणसाला. म्हणून तो माणूस गाई सारखा होऊन जातो. शेवटची पोळी असते, शेवटची कुत्र्याची. सगळे डबे चालले जातात, ही घरीच राहते बाई, शेवटची पोळी ही खाते. माणूस गाई सारखा येत नाही तर हे धावतच नाही. जैसा खावे मग अन्न वैसा बने. हा अन्नाचा अन्नाने वाणीत आपलं अन्नाने मन तयार होत असतं आणि पाण्याने वाणी तयार होत असते. लोक कुठेही म्हणतात चला जेवायला, आणि त्याच्या गळ्यात मान आहे का? त्याच्या दारी तुळशी वृंदावन आहे का? ज्याच्या गळ्यात मान नसेल, तुळशी वृंदावन नसेल, तिथलं अन्न खाऊ नये, पाणी पिऊ नये. शास्त्राने सांगितलेले. अन्नामुळे भीष्माचार्याच्या समोर सुनेचं वस्त्र हरण झालं तरी बोलता आलं नाही. कारण अन्न कोणाच्या घरचं होतं? दुर्योधनाचं. हे अन्नाचा परिणाम आहे. कशाचा परिणाम? हो, हा अन्नाचा परिणाम आहे. म्हणून महिला मंडळ हरिपाठ पाठ नसेल जाऊ द्या, हरिकडे पाठ राहू द्या. पुरुष मंडळी तुमचं रिकामपण नसेल ना, देवाने सांगितलं नाही की तुम्ही काम धंदा सोडा आणि रिकाम काम करत बसा. 1 तास जरी तुम्ही दिला, अर्धा तास जरी दिला, 10 मिनिटं जरी दिली ना, जप करा देवाचा बसून. श्री विठ्ठल श्री विठ्ठल जप करा. तेही तुम्हाला जमलं नाही ना, शेतात कामाला जाता की नाही तुम्ही? काम करता करता हरी बोला गाता, हरी बोला खाता, उठता बैसता. किती तर काही नाही ना. पण निंदायला गेले की माहिती पडलं ना तुला काय झालं तुला माहिती आहे का? अगं ते काय झालं जाऊ दे ना, ज्याचं झालं असेल तू विठ्ठल विठ्ठल म्हण ना. तुमच्याकडचं अजिबात सांगत नाही, आमच्याकडचं सांगतो. निंदाला जर बाहेर होता नसल्यानं वाडेकर महाराज एखादी बाई पुढे निघाली ना, मागची खडा मारते तिला.
गुंजे महाराज, माणसे फार कठीण आहे. माणसे इतके सोपे आहेत का? अजिबात नाही. माणसे फार कठीण आहे. यांचं जाऊ द्या तुम्ही. या मावलेत म्हणून तरी परमार्थ आहे. हो, नाही तर माणसं परमार्थ करतात पण यांचा वेगळा परमार्थ असतो आणि महिलांचा वेगळा असतो. महाराजांनी सांगितलं दान धर्म करा, लगेच त्या लाडक्या बहिणी मुख्यमंत्र्याचे 1-1 महिना लगेच देऊन टाकतात. हे लाडके झालेच नाही त्याच्यामुळे काय देणार आहे म्हणतात ज्या वेळेस आम्ही लाडके हो त्यावेळेस देणार. आणि पण तुम्ही मुख्यमंत्र्याचे लाडके जावाई आहे. तुम्हाला आता एसटी फुकट होणार आहे, रेल्वे फुकट होणार आहे, फिरा कुठे. म्हणून परमार्थ करत असताना जास्ती वेळ देण्याची गरज नाही. जप करा, विठ्ठल विठ्ठल करा, ते अन्न खाऊ घाला, ते 4-5-6-18 रतले 18 पुराण पहिले. नसेल वेळ नामचिंतन करा. त्यांच्या सवे मन सावट झाले. म्हणजे अगोदर जे होतं ते सावट मन होतं, पण इथे चावट शब्द वापरला. आता हे मन सत्व गुणी झालं माझं. त्याच्याने परिणाम काय झाला मलाही कळालं नाही. एकाएकी कसा संत संग झाला आणि हा संसारातून कसा मुकलो हे शेवटचं चरण. एकाएकी संत संग